नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण प्रत्येक स्त्रीचा आवडतीचा सण आहे. तर यंदा 2026 मध्ये 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आलेली आहे. मकर संक्रांती हा 3 दिवसाचा सण असतो. तर पहिला दिवस भोगी असतो, जो उपभोग घेण्यासाठी आहे. दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा असतो आणि तिसरा दिवस हा करी ज्याला आपण किंक्रात किंवा कर म्हणतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण आपल्या घरातून काही वस्तू आहेत ज्या दान म्हणून द्यायच्या नाही आहेत, आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरातून खरंच बाहेर नाही गेला पाहिजेत, ज्याचं दान आपण नाही करावं. तर त्या कुठल्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता मकर संक्रांती म्हटलं तर मग महिलांचा सगळ्यात जास्त फोकस असतो तो हळदी कुंकावर, की रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकू करायचं असताना मग 90% महिला या संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू करतात. आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत ते करणं ना. आधीच्या काळी काय व्हायचं ना, की जे आपण सुगड पूजनाला जायचो आणि ते मग मातीचं राहायचं, किंवा मग धनधान्य त्याच्यामध्ये आपण जे काही टाकतो ना, तर तेच ववसा म्हणून किंवा मग तेच स्त्रियांना दान म्हणून दिलं जायचं. आता ना फॅशन बदलली आहे, बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं ना, की हळदी कुंकू म्हटलं की मग घर सजवायचं, डेकोरेशन करायचं, आपण छान कपडे घालायचे, आणि मग वाण तर महत्त्वाचं आहे. आणि त्या वाणाच्या गोष्टी आहेत ज्या आपण चुकीच्या पद्धतीने देत असतो, आणि ते पूर्णपणे चुकीचं असतं. सगळ्यात आधी तर आता संक्रांतीच्या दिवशी अगदी तुम्ही खरेदी पण नाही करायची आहे, आणि द्यायचं तर अजिबात नाही आहे. तर पहिलं येतं तर ते धारदार वस्तू. तर संक्रांतीच्या दिवशी मुळात तर हा पौष महिना हा दानाचा मानला गेला आहे. तर संक्रांतसुद्धा दानाची मानली गेली आहे. दान करणं, जास्तीत जास्त दान करत असतो. आणि खरं तर सूर्यदेव आपण खूप कृतज्ञता आहोत. सूर्यदेवांचे जे दररोज येतात, आपण त्यांचं दर्शन घेत असतो, आणि त्यांच्या मागून ते आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाहीत की आपण काहीतरी करावं. पण सूर्यांची उपासना केल्यावर आपल्या कुंडलिकेतला सूर्य खूप बलवान होतो, आणि ज्या काही आपल्या अडचणी आहेत, मग शैक्षणिक अडचणी आहेत, नोकरी संदर्भातल्या अडचणी आहेत, तर त्या कमी होतात. आणि जेव्हा तुम्ही हे दान करत असताना तर गरजूंना दान करायचं असतं, पण दान करताना सुद्धा योग्य त्या वस्तू दान करणं महत्त्व आहे. तर पहिलं मग संक्रांतीच्या दिवशी कुठले पण धारदार वस्तू आपल्याला दान करायच्या नाही आहेत. बऱ्याच वेळा काय होतं ना, की साडीची मग पिन, सेफ्टी पिन, अशा गोष्टी आपण दान करत असतो. बऱ्याच महिला करतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा मग जो काही स्टीलचा प्रकार, आणि खरं तर या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये ना तर स्टीलसुद्धा वर्ज्य केलेला आहे, की तुम्ही स्टीलचं दान नाही करू शकत, किंवा मग तुम्ही प्लॅस्टिकचं पण दान करू शकत नाही, तुम्ही तेलाचं पण दान करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल तेल का दान करत नाही, तर याचं कारण सांगते. आपण दर शनिवारी शनी महाराजांना जातो आणि त्यांना तेल अर्पण करत असतो, किंवा मग गोरगरिबांना आपण तेल दान करत असतो. पण हा जो महिना आहे ना, तर आपल्या घरातून एका सवासणीला तेल दिलं जात नाही. आणि बऱ्याच वेळा मी पण हळदी कुंकूला जाते ना, तर तेव्हा पॅराशूटच्या छोट्या बॉटल असतात, तर ते दान केले जातात. तर तुम्ही तूप दान करू शकता, तुम्ही शुद्ध गाईचं तूप दान करू शकता, अगदी तुम्ही हळदी कुंकूला तुम्ही तूपसुद्धा दान करू शकता. पण तेलाचं तुम्हाला दान करायचं नाही आहे. तर तो एक महत्त्वाचा नियम आहे. आपण जेव्हा कुठल्याही दुकानात जातो, डीमार्टला जातो, तर हे भरगच्च असे मग डबे वगैरे आपल्याला पडलेले असतात. तर इतके डबे असतात की आपल्याला भारी वाटत असतं, अरे बाबा रे, 90मध्ये 5 डबे, तर घ्या मग लगेच. पण प्लॅस्टिक दान करणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे. तर तुम्ही स्वतः घर इतकं सजवता, तर तुम्ही मग बाकीच्या गोष्टी पण एवढ्या प्रॉपर करता, तर हे दान हे तेवढंच व्यवस्थित केलं पाहिजे. आता कोणी काय दान करावं, कसं दान करावं, प्रत्येकाच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दान करू शकता. पण दान हे योग्य असावं, की जेणेकरून त्याची उलट परिणाम आपल्याला पण नको व्हायला. शो शायनिंग करण्यापेक्षा जर तेवढ्यातले तेवढ्यात केला आणि चांगल्या वस्तू दान केला, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यात आधी कुठल्याही धारदार वस्तू तुम्हाला दान करायच्या नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी असं होतं ना, की मग आता संक्रांत आहे, तर चला मग आता मी वापरलेली कपडे किंवा आपण वापरलेली कपडे कामवाल्या ताईंना वगैरे देतो. पण हे चुकीचं आहे. दान करायचं असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने दान करावं, चांगल्या व्यक्तीला तुम्ही दान करावं, आणि चांगलं दान करावं. नवीन कपडे घेऊन तुम्ही दान करू शकता, किंवा मग आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून गरिबांना तुम्ही चादर वगैरे दान करू शकता. पण तुमच्या घरातील वापरलेल्या वस्तू, तुम्ही घातलेले कपडे भले मग धुवून स्वच्छ करून ते दान करायचे नाही आहेत. करायचं असेल तर व्यवस्थित कपडे द्या, साडी द्या, काही असेल तर ते नंतर तुम्ही दान करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी दानालाच महत्त्व आहे. पण आपल्या वापरलेल्या वस्तू आपण कोणाला तरी दान करू नये. त्याच्याबरोबर मग कुठल्याही धारदार वस्तू तुम्ही खरेदी करायच्या नाही आहेत. त्याच्याबरोबर मग कुठल्याही प्लास्टिकच्या मग भरण्या, बाटल्या, जे काही असेल, तर मग डिश, काहीही तुम्हाला दान करायचं नाही आहे. आता दान मग तुम्ही
प्रश्न पडेल की काय दान करावं. तर आता कोणी काय दान करावं ना, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग तुम्ही ज्ञानदान करू शकता. आपण नेहमी श्रमदान करत असतो. तुम्ही ज्ञानदान करू शकता. तुम्ही अध्यात्माचं पण दान करू शकता. आता मग तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दान करू शकता. तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय दान करू शकता. किंवा ज्यांची परिस्थिती चांगली आहे, मी फक्त मग 5 बायकांना बोलवते आणि मग त्यांना स्वामी चरित्र सारामृताचं दान करू शकता. किंवा जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक दान करू शकता. तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ 1-2 पण कोणी जे वाचणार आहे, जे करणार आहे, तर अशाच लोकांना ते ग्रंथ दान करू शकता. आता काय होतं ना की आपण संक्रांतीच्या कालावधीमध्ये सवासण्यांना जोडवे वगैरे तुम्ही देऊ शकता. बऱ्याच ठिकाणी असं होतं की ताई आम्ही मंगळसूत्र दान केलं किंवा मग आम्ही जोडवे दान केले, पण नवीन बाजारातून घेऊन. कारण बऱ्याच वेळांना हळदी कुंकाच्या बाबतीत त्या गोष्टी घडतात. तर मग मंगळसूत्र आलं किंवा मग हार आला आहे, तर या बऱ्याचच वस्तू मग तुम्ही दान करू शकता. पण त्या प्लास्टिकच्या नसाव्या. काहीतरी प्लास्टिकचं काहीतरी आणलं आणि मग ते दान करण्यापेक्षा व्यवस्थित दान करावं. तर या दिवशी आपण शिदा पण दान करू शकतो, कोडा शिदा. किंवा मग अगदी तुम्ही डाळ, तांदूळ, साखर या दिवशी तुम्ही दान करू शकता. लक्षात ठेवा, आपण एखाद्याला जे काही देतो तर त्याचं आपल्याला परत मिळत असतं, एवढं तर आपल्याला माहिती आहे. आणि मी जर तुम्हाला चांगलं दिलं तर ते मला मिळणार आहे, आणि जर मी तुमच्याकडून तुम्हाला वाईट दिलं तर ते घुमून फिरून माझ्याकडेच येणार आहे. म्हणून दान हे सत्पात्री असावं. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वापरलेले कपडे असो किंवा मग अगदी नवीन कपडे असेल तरी तुम्ही एकदा पण वापरले नाही आहेत तर ते तुम्ही दान करू शकता. पण वापरलेले आहेत आणि अगदी खराब झालेले आहेत तर ते गोरगरिबांना दान करणं हे चुकीचं आहे. कारण तुम्ही जर चुकीचं दान केलेलं आहे तर ते आपल्याला चुकीचंच मिळेल असं म्हणतात. तर पौष महिन्यामध्ये आपण जर जे काही दान करत असतो तर ते आपल्याला सूर्यदेव पुढच्या जन्मामध्ये त्याच्या 10 पटीने आपल्याला देत असतात. म्हणून आपल्याला देवाने दान करण्यासाठी बनवलेले आहे. तर याचा आपण नेहमी आभार मानले पाहिजेत. पण चुकीच्या वस्तू दान करणं ही तेवढंच चुकीचं आहे. अगदी संक्रांत, भोगी, किंक्रांत या दिवसापासूनच आपल्या घरातून तेल बाहेर जाणार नाही. तर कोणालाही तेल तुम्ही दान करणार नाही याची काळजी घ्या. आणि मग तुम्ही कुठलं पण असो, मग देवाचं असो, तिळीचं असो, कुठलं पण मग जे तुमच्या घरात वापरत आहे तर ते असो, तर त्याच्याबरोबर कुठल्याही प्लॅस्टिकच्या वस्तू बाहेर जाणार नाही. तर याची तुम्ही काळजी घ्यावी. त्या काळात तुम्हाला आठवतंय का की गावाकडे अजून पण ती पद्धत आहे की गावाकडे ज्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो, आपण वौसा पूजायला जातो, तर दुसऱ्या दिवशी किंक्रातीला 5 सवासणी येतात आणि त्यांना एक वौसा त्यांना दिला जातो, एक मग तुळशीला दिला जातो आणि एक कुळदेवीला दिला जातो. आणि त्या 5 सवासणीला त्याचं दान केलं जातं. कारण त्याच्यामध्ये जे काही आपण सुगड पूजा करत असतो तर त्याच्यामध्ये मग मातीचं बोळकं असतं. तर 4-5 पदार्थ आपण त्यात टाकत असतो. मध्ये गाजर आहे, वटाणा आहे, तीळ आहे, तर हे करू शकतात. तर तिळीचं पण सांगते, तर या दिवशी काळे तीळ दान करू नये असं म्हटलं गेलं आहे. तर तुम्ही पांढरे तीळ दान करू शकता. नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पांढरे तीळ दान करू शकता, पण तुम्ही काळे तीळ तुम्ही दान करू शकत नाही. आता पांढरे तीळ जेव्हाही आपल्याकडे हळदी कुंकवाला स्त्रिया येतात तर तेव्हा अर्थात आपण त्यांना तिळगुळ देत असतो. तर पांढरे तीळ द्या, पण काळे तीळ मात्र आवर्जून तुम्हाला टाळायचे आहे. तर याचं दान तुम्हाला करायचं नाही आहे. काही गोष्टी खरंच आहेत की ज्या आपल्या धर्मामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत, आपण त्या हौशीपोटी करायला जातो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर थोडंसंच करा, पण व्यवस्थित करा. तर तुमच्या घरात जेव्हा एखादी स्त्री येईल तर सवासणी विधवा, खरंच असं तर भेदभाव तुम्ही खरंच करू नका. एखादी स्त्री जेव्हा तुमच्या घरात तर हळदी कुंकवाला, तर नक्कीच तिला तुम्ही चहा, दूध जे तुमच्याकडून शक्य होईल किंवा मग नाश्ता, तर ते तुम्ही एक दान प्रकारे आहे तर ते तुम्ही अन्नदान करू शकता. तर नक्कीच मग दुधाच्या स्वरूपात आहेत. मग बऱ्याच बायका खीर करतात, बऱ्याच बायका जेवायलाही बोलवतात. तर समोसा, वडापाव वगैरे जे काही असेल तर ते तुम्ही दान करू शकता. पण ज्या गोष्टीचं पालन करणं महत्त्वाचं आहे ना, तर ते आवर्जून करावं की याने कुठलाही दोष लागणार नाही आणि केलेल्या सेवेचं फळ मला मिळेल. कारण मी जे काही दान करणार आहे अर्थात ते मला सूर्यदेव नंतरच्या जन्मात दान करणार आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की या नंतरचा जन्म आहे की नाही माहिती नाही, तर या जन्मात चांगले कर्म करा की परत कोणी काहीतरी मला देईल किंवा परत माझा जन्म होईल अशा गोष्टीतच आपण पडू नका. म्हणून या जन्मात चांगले कर्म करा आणि अगदी 5 बायका जरी बोलवल्या तरी चालेल, पण योग्य ते दान करावं. आणि मला नक्की सांगा की तुम्ही काय दान करणार आहे, म्हणजेच मला पण आयडिया येईल. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.